मित्रांनो, बिग बॉस मराठीचं हे सीझन फिनालेकडे जात असताना स्ट्रॉंग असलेल्या काटा ग्रुपमध्ये जबरदस्त भांडण तंटे पाहायला मिळतात. काय नेमकं भांडणाचं कारण हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर या भांडणाचं मुख्य कारण आहे म्हणजे बिग बॉसने सध्या दिलेल्या बिग बॉसच्या घरातील टास्क. तर बिग बॉसच्या घरामध्ये बीबी पार्टी सुरू आहे आणि या बीबी पार्टी अंतर्गत बिग बॉसने एक जबरदस्त टास्क दिलाय. या टास्कसाठी बिग बॉस असं सांगताना दिसत आहेत की तुमची सक्सेस पार्टी आहे आणि प्रत्येकाने त्या सक्सेस पार्टीमधून सध्या जे 7 कंटेस्टंट आहेत, त्यापैकी 2 सदस्यांचं इन्व्हिटेशन कार्ड फाडून तुमच्या वैयक्तिक सक्सेस पार्टीमधून त्या 2 सदस्यांना बाद करायचं आहे. तर यासाठी बिग बॉस प्रत्येक वेळी एक-एक सदस्याला बोलवतील आणि प्रत्येक सदस्य 2 सदस्यांचं इन्व्हिटेशन कार्ड फाडून त्यांना आपल्या सक्सेस पार्टीमधनं बाद करतील. तर अशा वेळी पहिल्यांदा अनुश्री माने हिला बिग बॉस बोलवतात आणि अनुश्री इथे 2 सदस्यांचं नाव घेते. पहिलं म्हणजे राखी. राखीचा खेळ बिग बॉसच्या घरामध्ये मला अजिबात आवडत नाहीये. राखी जेव्हा पहिल्यांदा आली होती तेव्हा खूप छान पद्धतीने खेळत होती. आता मात्र तिचा खेळ इरिटेट वाटतो असं म्हणून राखीला सक्सेस पार्टीमधनं अनुश्री बाद करते. त्यानंतर दुसरं शॉकिंग असं नाव घेते ते म्हणजे तन्वी कोलतेचं. तन्वी कोलती ही बिग बॉसच्या घरातील एक फेक पर्सनॅलिटी आहे. तन्वीने मुद्दाम हा काटा ग्रुप जॉईन केलाय आणि टाटा ग्रुपमधील जे काही सदस्य आहेत ते सदस्य तिला नंबर्स म्हणून वापरायचे आहेत आणि त्या गोष्टीला तिने नात्याचं नाव दिलंय आणि ज्या पद्धतीने तन्वी तिच्याच ग्रुपमधल्या माणसांचा वापर करते, लोकांचा वापर करते, सदस्यांचा वापर करते. तर हे सगळे आरोप लावत असताना अनुश्रीने अगदी उदाहरणासहित स्पष्टीकरण दिलं. प्रभूचा इथे पहिल्यांदा मुद्दा काढला की तन्वी सतत सांगत असते की प्रभू माझ्यासाठी खूप काही आहे. प्रभूचं आणि माझं एक वेगळं नातं आहे, बहीण भावाचं नातं आहे, मी त्याच्यासाठी काही करू शकते. पण जेव्हा खरंच त्याच्यासाठी करण्याची वेळ आली, त्याला कॅप्टन्सी देण्याची वेळ आली, तेव्हा मात्र तन्वीने तोंड फिरवलं आणि त्याला कॅप्टन्सी देऊ केली नाही. खरं तर विशाल शेट्टी डील करू शकत होती, पण ही स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचा वापर करते आणि जेव्हा दुसऱ्याला गरज असते, तेव्हा मात्र ती तिथे जात नाही. तर हे एक उदाहरण दिलं. त्यानंतर मध्यंतरी तन्वी आणि दीपाली ताईमध्ये जो काही वाद झाला होता, म्हणजे जेव्हा दीपाली ताईने सांगितलं होतं की आपण फेक भांडण करू, तेव्हा तन्वी खूपच रागावली आणि दीपाली ताईला बोल लावत होती. यावर बोलताना तन्वी म्हणाली की असं काहीच नाहीये. प्रभूचं आणि माझं एक वेगळं नातं होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. जेव्हा प्रभू जात होता, घराबाहेर पडत होता, त्यावेळी तो फक्त माझ्याकडेच बघत होता. म्हणजे प्रभू हा माझ्या छोट्या भावासारखा आहे आणि दुसरा राहिला प्रश्न कोण आपला मोठा दादा आरबी हा माझा मोठा दादा आहे. त्याचं आणि एक माझं वेगळं बॉन्ड आहे आणि आपला प्रभू आणि माझं एक वेगळं बॉन्ड आहे. आता राहिला प्रश्न ताईचा, दीपाली ताईचा. तर तेवढं माझं तिच्याशी नातं झालेलं नाहीये. मी स्पष्ट सांगते. तेवढं नातं या दोघांचं म्हणजे मोठा भाऊ आणि छोटा भाऊ या दोघांचं जेवढं माझं घनिष्ठ नातं जमलंय, तेवढं माझ्या त्या ताईशी जमलेलं नाहीये. मी तिला बोलायचं म्हणून ताई बोलते, पण माझं असं तिच्याशी अजिबात जास्त रिलेशन नाही. हे स्पष्टपणे तन्वी कोलते अनुश्रीला सांगताना दिसते. आता हीच गोष्ट कुठेतरी दीपाली ताईने पकडून ठेवली आणि दीपाली ताई जेव्हा स्टेजवरती येते आणि जेव्हा इन्व्हिटेशन कार्ड फाडायचं असतं त्यावेळी सरळ-सरळ दीपाली सय्यद या तन्वी कुलते यांचं नाव घेताना दिसते, की जेव्हा तन्वीने हे सांगितलं, की माझं आणि ताईचं अजिबात बॉन्ड नाही. ह्याचं मला फार दुःख झालं, की आपण एवढे दिवस रिलेशन मेंटेन ठेवलंय. म्हणजे हे सगळं खोटं होतं का? यावरती तन्वी सांगताना दिसते, की "बघ ताई, माझं खरंच तुझ्याशी बॉन्ड नाहीये आणि तुला जर फाडायचं असेल, तर तू फाडू शकतेस." तिने तोंडावरती सरळ-सरळ सांगितलं. ही गोष्ट दीपाली ताई यांना जबरदस्त खटकली आणि ती स्पष्ट बोलताना दिसते, की मग हे नातं ठेवून तरी फायदा काय? आणि तिने सरळ इन्व्हिटेशन कार्ड फाडून टाकलं. तर मित्रांनो, आता फिनेल्याच्या जवळ येत असताना यांच्यामधले जे वाद आहेत ना, ते चव्हाट्यावर येताना दिसतात. खरं तर गेले कित्येक आठवडे यांच्यामध्ये नक्कीच खूप सारी भांडणं होत होती. पण या दोघीही एकमेकांसमोर आजपर्यंत कधीच आल्या नव्हत्या आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली, की अनुश्रीने मस्तपैकी लावून दिली आणि त्याचा भडका आता इथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. चला, जे काही मागे बोलता आलं नाही, ते लोकं आता इथे बोलताना दिसतायत आणि जाता-जाता काय तुमच्या मनामध्ये आहे ना, ते खरंच काढा, बोला तुम्ही. तर एकंदरीत या म्हणजे आपल्याच ग्रुपमधील दीपाली सय्यद आणि तन्वी कुलते यांच्यामध्ये जबरदस्त अशी शाब्दिक फाईट पाहायला मिळाली. खरं तर हे अगोदरच व्हायला हवं होतं.
पण ठीक आहे. आता ते लोक आपल्या भावना व्यक्त करतायत. तर या भांडणामध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर दीपालीच्या आणि तन्वीच्या या भांडणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे हे कमेंट्स करायला विसरू नका.